शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शनिवार. तारीख आहे 27 जून. तर 27 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? सर्वात आधी एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, शनिवारी 27 जूनला आपण जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण जर चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, महाड, महाबळेश्वर हा जर परिसर बघितला, तर या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर आपण जर इथे जर बारामती परिसर जर बघितला, बारामती, दौंड, तर या भागामध्ये आपल्याला 27 जूनला 3 वाजेच्या सुमारास पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर शिरूर, अहिल्यानगर, चाकण, जुन्नर, पुणे हा परिसर बघितला, तर या परिसरात देखील आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर संध्याकाळी 5-6 वाजता जर बघितलं, तर नाशिक, घोटी, अकोले, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्याचबरोबर चांदवड हा जर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर शहापूर परिसर बघितला, तर या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये देखील पाऊस असणार आहे. मुरबाडमध्ये देखील पाऊस असणार आहे. तेच जर आपण जर ठाणे, नवी मुंबई, मुंबई, उरण हा परिसर जर बघितला, तर या परिसरात संध्याकाळी 5च्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. वसई, विरार, त्याचबरोबर बोईसरमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर इथे जर अहिल्यानगर परिसर बघितला, तर अहिल्यानगरमध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण बघूया रात्री 12 पर्यंत काही वातावरणामध्ये बदल होतोय का? हा जो अंदाज आहे, हा आपण 2 दिवसाचा बघतोय. म्हणजेच आपण शनिवारी 27 जून आणि रविवारी 28 जून अशा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघत आहोत. आपण जर दौंड, त्याचबरोबर बारामती परिसर जर बघितला, अकलूज, पंढरपूर, सांगोले, तर या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर करमाळा, जामखेड, बीड, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर हा जर परिसर आपण बघितला, तर या भागात पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर अहिल्यानगर, गोडेगाव, राहुरी, त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव, वैजापूर, येवला, संगमनेर हा जर परिसर बघितला, तर या भागामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. कुठलाही पाऊस या भागामध्ये होणार नाही. तेच जर आपण जर रात्री 10:08च्या सुमारास जर बघितलं, तर येवला, मनमाड, वैजापूर, त्याचबरोबर नांदगाव या परिसरात, मनमाड या परिसरात हलका मध्यम पाऊस पडू शकतो. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर गंगापूर परिसर जर बघितला, तर गंगापूरमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. भुगूरमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण बघूया दिवसभरामध्ये काही वातावरणात मोठा बदल होतोय का? कुठलाही बदल आपल्याला भुगूर, पैठण, पाथर्डी, शिरूर, कासार, कडा, जामखेड, पाटोदा, त्याचबरोबर सफेपूर, बीड या भागात दिसत नाहीये. गेवराईमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. अंबडमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. फुलंब्रीमध्ये देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तेच जर आपण जर मध्ये जर बघितलं, तर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. चिखलीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर बुलढाणा परिसर जर बघितला, बुलढाणा, त्याचबरोबर बोदवड, जामनेर, मलकापूर, भुसावळ, जळगाव, येवल, तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण शनिवारी 27 जूनला दिसत आहे. आपण इथे बघू शकता. पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. काही भागामध्ये थोडेफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. पण जवळ-जवळ या भागात पाऊस नाही पडणार. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर रावेर परिसर बघितला, तर रावेर परिसरामध्ये आपण इथे बघू शकता संध्याकाळी 6च्या सुमारास इथे थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. धरणीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अंजनगाव, त्याचबरोबर अचलपूर, जलका, अमरावती, मोंजरी हा जर परिसर बघितला, आर्वी, आष्टी, तर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा शनिवारी 27 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास होणार आहे. हे देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर पुलगाव, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट हा जर परिसर बघितला, नागपूर, सावनेर, उमरेड,
भंडारा, तर या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तर आपण जर इथे जर बघितलं तर दिवसभरामध्ये आपल्याला म्हणजे रात्रीच्या सुमारास 6च्या पुढे थोड्याफार प्रमाणात या भागात भंडारा भागात पाऊस पडू शकतो. पण जास्त काही वातावरणात आपल्याला बदल काहीच जाणवत नाहीये. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण आता दुसऱ्या दिवशी पाहूया. रविवारी जर आपण बघितलं, रविवारी रात्री आपण रविवारी 28 जूनला जर रात्री बघितलं, तर गडचिरोली या परिसरामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आता आपण दिवसभर पाहूया, या परिसरामध्ये भंडारा, नागपूर म्हणजे आपण जर बघितलं तर सकाळीच नागपूरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर दिवसभर जर बघितलं तर 5च्या सुमारास नागपूरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. वर्ध्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. हिंगणघाटमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. रविवारी 28 जूनला हा देखील अंदाज पांढरकवड्याला देखील 3च्या सुमारास दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. अकोला, अमरावती, मेहकर हा परिसर बघितला तर येथे काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर जळगाव परिसर बघितला, जळगाव, पाचोरा, अमळनेर, धुळे, तर रविवारी 28 जूनला या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. सिल्लोड, पाचोरा, जळगाव, अमळनेर, धुळे, चाळीसगाव या भागामध्ये. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर फुलंब्रीमध्ये देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर कन्नडमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण बघूया वातावरणामध्ये काय-काय पुढे बदल होतोय. आपण जर रविवारी 28 जूनला रात्री जर बघितलं तर इथे आपण बघू शकता पैठण त्याचबरोबर शेवगाव या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा गोपालपूर, प्रवरा संगम या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अंबडमध्ये, जालन्यामध्ये त्याचबरोबर आपण जर संपूर्ण परतूर, मंठा, शेलू त्याचबरोबर माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, परभणी हा जर संपूर्ण परिसर बघितला अहमदपूर, तर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा रामपुरी, अंबड, गेवराई, बीड, सफेपूर, पाटोदा, शिरूर कासार, पैठण, बुगूर, पाथर्डीमध्ये म्हणजे जोरदार स्वरूपाचा या भागामध्ये पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे. आपण जर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट हा परिसर बघितला, तर येथे देखील जास्त नाही, पण थोड्याफार प्रमाणात या भागात देखील पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. रात्री 9च्या सुमारास हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर खाली विजयपूर, जत हा परिसर बघितला, तर येथे पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. जतमध्ये आपण बघू शकता, आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. इथे आपण जर बघितलं, तर इथे आपल्याला सांगोल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. पंढरपूर, अकलूज या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. जास्त नाही, पण इतर वेळेत म्हणजे 4च्या आसपास या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. इतर वेळेस पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण असणार आहे. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी हा परिसर बघूया आपण. वातावरणात या भागात बदल होतोय का? तर इथे आपल्याला कुठलाही बदल होताना जाणवत नाहीये. इथे जर आपण बघितलं तर म्हणजे थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असेल, पण कुठलाही पाऊस या भागामध्ये पडणार नाही. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर सावंतवाडी, कणकवली, मालवण, देवगड, रत्नागिरी, मिरवी, त्याचबरोबर जयगड, दाभोळ, दापोली, चिपळूण, महाबळेश्वर, वाई, भोर, महाड, lausa, माणगाव, पुणे हा संपूर्ण परिसर बघितला तर इथे फक्त खेडमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी 7 वाजता रविवारी 28 जूनला आपल्याला दिसत आहे. बाकी जर आपण बघितलं तर जास्त काही आपल्याला या भागात पाऊस दिसत नाहीये. दुपारी जर आपण 3 वाजता जर बघितलं तर म्हणजे मंडणगड, महाड, दापोली त्याचबरोबर खेड, दाभोळ, चिपळूण या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर हा जो पाऊस असणार आहे, या पावसामध्ये वादळी वाऱ्याची देखील दाट शक्यता आहे. त्याचबरोबर विजाचं देखील वातावरण होऊन
महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वादळी पाऊस देखील पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून जा.